टेम्पोत चाललो आहे. टेम्पोत बघा सामान किती आहे आमचं. आमच्याकडे मुंजी आहे दोघांची, तर आम्ही मुंजीला शिर्डीला आलेलो आहोत आणि एवढे जण सगळेजण आम्ही टेम्पोत बसलो आहे. हा पण आनंद घेत आहोत आणि छान वाटते टेम्पोत बसल्यावर. आमची घरची गाडी आहे. रेकॉर्डर सानंद आहे. तुम्ही लगेच निघणार आहे का? हो लगेच निघणार आहे का? सध्या तेवढं पुरतं लावून घेऊन टाकला. इथे सगळे उपमाचे नाश्ता करतात. ते चहा पण आहे आणि इथे सार्वजनिक मुंज आहे. शिर्डी इथे आहे ना हे सम्राट लॉन्सला बघू शकता. बटू ब्राह्मण आहे का? बटू आता तयार होतीलच, बघू शकता. आता आपण आलेलो आहे. आपली गाडी बाहेरला आपण लावलेली आहे. आता आपण या साईडला जाऊन मंडप पाहून येऊ की काय कसं दिसतंय. साई सम्राट लॉन शिर्डी. नियमाचं पालन करायचं आहे. कुठेही केर कचरा टाकू नये. रांगोळी पा. कार्यक्रम चालू झालेला आहे. 5-10 मिनिटात चालू येईल. आपण नाश्ता करून घेऊ आता. चहा पिलो फक्त आपण. तर करायचंच राहिला आपला. चहा पिऊन झालेला आहे. ते आता नाश्ता राहिला नाही. नाश्त्याला आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे. आता आपण जेवण नाश्ता करू. चला नाश्ता. आता पाण्याची बॉटल. इथे छान डेकोरेशन केलेलं आहे, बघू शकता. खूप सुंदर असं डेकोरेशन आहे. उपनयन संस्कार 'Kasmai Dava Jonakti
तस्मै त्वाचो नक्ति कर्मणे वाम्बेखाय वाम प्रत्युष्टगो रक्षा प्रत्युष्टा हरातयो निष्टप्तगो रक्षो निष्टप्ता हरातयाः उर्वन्तरिक्षमन्वे मे धूरसि धूर्पधूर्पन्तन् धूर्पतञ्जोऽस्मान् धूर्पवितन् धूर्पजम्बयन् धूर्पामः देवानामसिक्पन्दितमग्गो ससनेतमम् अग्निर्जिह्वासिषु देवेभ्यो धाम्ने धाम्ने मे भवजजुके यजुके सवितस्त्वा प्रसव इथे परशुरामांचा फोटो आहे आणि इथे सार्वजनिक उपनयन संस्कार होणार आहे चालू, तर बघू शकता. या ठिकाणी वेद शास्त्र संपन्न आजचे पाहुणे स्वाहा अग्निर्वर्चो ज्योतिर्वर्चः स्वाहा सूर्यो वर्चो ज्योतिर्वर्चः स्वाहा जो मध्ये अक्षतेमध्ये बुडवायचं, संपल्यानंतर सूर्यनारायणाला व्हायचं. ओम आ कृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन्नमृतं मर्तं च हिरण्येन सविता रथेन देवो जाते भुवनानि पश्यन्. सर्वसाक्षी सूर्यनारायणाय नमः. सकलोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पैः सम्पूज्य आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने. जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते. एकचक्ररथो यस्य दिव्यः कनकभूषणः. सर्वे भवन्तु सुप्रीतः. अवयक्षुतो पर्वणको निराणो पीहिप्रणीको सोमो नैदिः समाः. इदमग्निमाभ्यां नमः. ओम अयाचाग्ने स्यनविषस्ति पाठ्य सत्यवित्तमयासि. अयानो दिव्यं महास्यानो धीमे कटक स्वाहा. इदमग्ने अयसे नमः. ओम चेतेशतं वरुणगे सहस्रज्ञत्याः पाशावितता महान्तः. हे विरनो अग्निसवितो तविष्णु विश्वे मुक्तवर्तः सर्ग. भोजनाची तयारी होते. फक्त आईनी जायचं आणि बटूला मांडीवर घेऊन त्याला 5 ग्लास खाऊ घालायचे. एक 5 मिनिटं थांबा जेव्हा कार्यकर्ते सगळे निघत नाही. मातृभोजनाची तयारी झालेली आहे. बटूच्या आईने जायचंय आणि बटूच्या मस्तकावरती स्वस्तिक काढायचंय. करवलीवर असेल केलेले मातृभोजनचा वेळ झाला. म्हणजे शिर्डी
इथे ते मुंजेच्या वेळेस केस काढतात, तर ते चालली प्रोसिजर. बसतील 2-2 म्हणून आपण तसंच केलेलं आहे ना. 2 मुलं एक साईडला सगळे इथे माझी मातृभोजनाची तयारी झालेली आहे आणि आई आणि मुलगा एका ताटात जेवतात. त्यानंतर आईने मुलाचं उष्ट खायचं नसतं किंवा मुलाने आईचं उष्ट खायचं नसतं, अशी प्रथा आहे. आम्ही इथे कार्यक्रमाला आलो आहे. या ताई पण आहेत. मातृभोजनासाठी बसले गोड गोड खा, लाडू खा, लाडू लाडू मस्त मजा करा, एन्जॉय. या त्या गीत काय आवडतं युट्यूबर आले बरं, 2-2 नवरते. चला सगळ्यांना अक्षता एक वै प्रतिष्ठानामजन्यो यत्र हि तेन जन्मेन जयन्ते सर्वमेव प्रतिष्ठितं भवति. प्रत्येक करवलीने आपल्या हातात दिवा घेतलाय का बघा. बटूच्या मागेची बघा, इथं दिवे करून ठेवलेले आहेत. इथं ताटामध्ये दिवे आहेत. करवलीच्या हातामध्ये दिवा प्रज्वलित करून द्या. आपली वस्त्र सांभाळा. 2 मिनिटं पंखे बंद केले तरी चालतील. ह्या कधी बनायचं यातला चालत. चला करवलीच्या हातामध्ये दिवा द्या. बटूच्या हातामध्ये पुष्पमाला द्या. बटूच्या हातामध्ये द्या. बटूच्या हातामध्ये जी पुष्पमाला आहे ती बटूच्या हातामध्ये द्यायची आहे. चला आले का सगळ्यांकडं. स्थिरो भव पीडवंग आशुर्भव पाहना. चला सगळ्यांना हातामध्ये अक्षता आलेली आहेत. मंगल अष्टकाला सुरुवात करायची आता. बटवाचार्यो शुभम भवतु सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्हाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि स्थेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे
मंगलम बटवाचार्यो शुभम भवतु सावधान मंगलम सावधान गंगा सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका क्षिप्रावे द्रवती महासुर नदी ख्याता चया गंडकी चरण वरदा असे रेणुका जीवी गावनिया कुर्यात बटो मंगला बोला कुर्या माळ वडिलांच्या गळ्यात घालायला सांगा. नंतर बटूच्या हारात हा गळ्यामध्ये दुसरी माळ घालायची बटूच्या वडिलांनी. चला आपापल्या जागेवरती जाऊन बसा. आता मुलाला उजव्या हाताला बसवायचं. यज्ञकुंड समोर घ्या मधोमध आपल्या. जी करवली आहे त्या करवलीने औक्षण करायचं दोघांनाही. करवलीच्या हातात जो दिवा आहे त्या दिव्याने बटूच्या वडिलाला आणि बटूला दोघांनाही औक्षण करायचं. ओम अनादृष्टा पुरस्तादगनेराधिपत्य आयुर्मेदाः पुत्रावते दक्षिणता बृहस्पते राधिपत्य ओजो मेधा विश्वाभ्यो मानाश्चाभ्यस्पाहि मनोरश्वासी. बटूच्या वडिलांनी बटूला उजव्या हाताला घेऊन बसायचे. मम वाच मेक मना जुख स्व नियुधक्तु मैशंब. हात काढून घ्या. मम व्रते ते हृदयं ददामि मम चित्तमरुचित्तन्ते. नमेनो भूयिष्ठान्ते नम उक्तें विदेव हिरण्मयेन पात्रेण सत्यस्याभिहितं मुखं तरी सांगायचं नाही. कमी असेल तर मागायचं नाही आणि जास्त असेल तर सांगायचं नाही. दररोज जेवताना बसल्यानंतर अपोषानं म्हणजे अपोषणी घालायची आहे. ताटाभोवती पाणी फिरवायचं आणि त्यावेळेस म्हणायचं सत्यंतरतेन परिकिंचामि. ताटाभोवती पाणी फिरवायचं आणि नंतर अपोषणी घ्यायची. अपोषणी म्हणजे एक वेळा जल पिऊन घ्यायचंय. त्याला म्हणायचं अमृतोपस्तरणमसी स्वाहा. नंतर मग 5 वेळा 5 घ्यायची 5 घास घ्यायचे. प्राणायस्वा पानायस्वा व्यानायस्वा उदानायस्वा समानायस्वा. ठीक आहे ना. तर या आपल्या जठरामध्ये जो जाठराग्नी आहे त्या जाठराग्नीला आपण 5 आहुत्या द्यायच्या. नंतर मग डोळ्याला पाणी लावून आपलं यथेच्छ भोजन करायचं आणि नंतर उठताना सुद्धा अपोष्टी घ्यायची. त्यावेळेस म्हणायचं अमृतो पिधानमसी स्वाहा. म्हणजे हे अन्न देवता मी या पाण्याने आता तुम्हाला झाकून टाकतोय अपोधान. नंतर मग अपोष्टी घेऊन उठायचंय. नंतर सकाळ संध्याकाळ समिधा आणायचे. समिधा म्हणजे अरण्यात जायचं आणि अरण्यातून स्वयंप्रशीर्ण हा झाडाच्या वाळलेल्या समिधा आणायच्या आणि त्या समिधेचं हवन करायचंय. दररोज भिक्षा मागायची. ब्रह्मचार्याकरता भिक्षा सांगितलेली आहे. रामदास स्वामींनी सांगितलंय
ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. तर भिक्षा कशासाठी मागायची आहे? ज्ञान आणि वैराग्याकरता भिक्षा मागायची. म्हणून आपण म्हणतो ना, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती. ज्ञान आणि वैराग्याच्या वृद्धी करता हे भगवती अन्नपूर्णे तू मला भिक्षा घाल. आणि भिक्षेमध्ये जे येईल ते पहिल्यांदा आपल्या सद्गुरूंना समर्पित करायचंय आणि त्यानंतर ती भिक्षा घ्यायची आहे. बघा, ज्ञान आणि वैराग्य हे दोन भक्तीचे मूल आहे. आणि आपल्या मनुष्य देहाचं अंतिम कर्तव्य जर काय असेल तर भगवत प्राप्ती, भगवत दर्शन, सद्गुरूंचा कृपानुग्रह या सगळ्या गोष्टी लाभण्याकरता अंतःकरणामध्ये ज्ञान आणि वैराग्य वाढलं पाहिजे. ज्ञान वैराग्य वाढलं की भक्ती आपोआप अंतःकरणामध्ये प्रस्फुरित होती आणि ज्या भक्तीच्या मार्गाद्वारे भगवंताचं दर्शन होतं, आपल्या जीवनाचं कल्याण होतं. नंतर वडिलांनी सांगितलं, दिवा मा सुषुप्ता, हा दिवसा झोपू नकोस. बरं का, सगळं लक्षात ठेवा, बरोबर लक्षात ठेवा. बाबांनी आता तुम्हाला सांगितलं दिवसा झोपू नकोस. तुम्ही सांगितलं न सोपा आणि मी दिवसा झोपणार नाही, पुन्हा स्त्रियांच्या मध्ये जाऊन बसणार नाही. बरं का, हे तुम्हाला मुद्दाम सांगायचंय, कारण ब्रह्मचर्याचं रक्षण झालं पाहिजे. म्हणून कधीही एकांतामध्ये राहायचं नाही आणि स्त्रियांच्या मध्ये जाऊन बसायचं नाही. हा ब्रह्मचारी अवस्थेमध्ये अत्यंत कठोर नियम आहे. या सगळ्या नियमांचं तुम्ही पालन करायचंय. सगळ्यांना लक्षात आलं? बटूंना लक्षात आलं का? चला आता पुढचा कार्यक्रम सुरू करू. आता वडील सगळीला घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बघू शकता विधी चालूच आहेत. सर्व बटू, फक्त बटूंनी वरती यायचं आहे, मंचावर बसायचं आहे गुरुजींसमोर. चल बाय बाय.